area of region bounded by the parabola y square equal to 4ax and its latus rectum हा फाइंड करायचा आहे. y square equal to 4ax स्टँडर्ड टाईपचा फर्स्ट टाईपचा पॅराबोला. तो पॅराबोला आणि लॅटस रेक्टम यांनी बाउंड केलेला एरिया विचारलाय. टुवर्ड्स एक्स ॲक्सिस टुवर्ड्स वाय ॲक्सिस अशा कुठल्याही प्रकारे आपण हा फाइंड करू शकतो. वी हॅव टू फाइंड द एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड इट्स लॅटस रेक्टम. नॉर्मली ज्यावेळी आपण पर्टिक्युलर एरिया ऑफ रिजन फाइंड करत असतो, तो फाइंड करत असताना इंटिग्रल ए टू बी वाय इंटू डी एक्स हा जो एरिया आपल्याला मिळतो, हा एरिया म्हणजे एक्स ॲक्सिस असेल किंवा वाय ॲक्सिस याच्या एका साईडचा एरिया फक्त आपल्याला मिळतो त्यामधून. वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax हा पॅराबोला. लॅटस रेक्टमच्या एंड पॉईंटचे कॉर्डिनेट्स a, 2a, a, -2a. या ठिकाणी असेल फोकस a, 0 आणि हा असेल 0, 0. इंटिग्रेशनचे लिमिट काय येतील? इंटिग्रेशनचे लिमिट्स x इक्वल टू 0 टू x इक्वल टू a, x इक्वल टू 0 टू x इक्वल टू a, y इंटू dx. पण हा जो एरिया आपल्याला मिळतो, हा एरिया असेल फक्त या एवढ्या एकाच पार्टचा. कारण हा पर्टिक्युलर कर्व एक्स ॲक्सिसच्या दोन्ही साईडला आहे. एरिया फाइंड करताना एक पॉईंट केअरफुली लक्षात ठेवायचा. विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण ज्यावेळी घेत असतो त्यावेळी मिळणारा एरिया हा फक्त एक्स ॲक्सिसच्या एका साईडचा एरिया आपल्याला मिळतो. मग तो फर्स्ट क्वाड्रंट मधला असेल किंवा फोर्थ क्वाड्रंट मधला, व्हॉट एव्हर, तरी निगेटिव्ह आला तरी आपण त्याची मॅग्निट्यूड घेऊन त्याला पॉझिटिव्ह कन्वर्ट करतो. फर्स्ट किंवा फोर्थ एवढा एका क्वाड्रंट मधला एरिया आपल्याला या रिझल्टने मिळतो. आपला टोटल एरिया फाइंड करायचा आहे. एरिया बाउंडेड बाय पॅराबोला अँड लॅटस रेक्टम. फक्त अबोव एक्स ॲक्सिस किंवा इन फर्स्ट क्वाड्रंट असं नाही म्हटलेलं, पूर्ण एरिया फाइंड करायचा. आता सिमेट्रिक कर्व असल्यामुळे हे दोन्ही एरिया इक्वल असतील, त्यामुळे टोटल एरिया काय येईल? 2 इंटू 0 टू a y इंटू dx. पॅराबोलाचं इक्वेशन दिलेलं आहे वाय स्क्वेअर इक्वल टू 4ax. म्हणजे y ची किंमत काय येईल? 2 इंटू रूट a इंटू रूट एक्स. ही y ची व्हॅल्यू या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची, आपल्याला मिळेल रिक्वायर्ड एरिया. ही एक मेथड. आणखी एक मेथड पण आहे. जर आपण टुवर्ड्स वाय ॲक्सिस कन्सिडर केला, टुवर्ड्स वाय ॲक्सिस कन्सिडर केल्यानंतर लॅटस रेक्टम आणि वाय ॲक्सिस यांनी बाउंड केलेला एरिया. आता यात मात्र हा पॅराबोला वाय ॲक्सिसच्या कम्प्लिटली एकाच साईडला आहे. वाय ॲक्सिसच्या कम्प्लिटली एका साईडला आहे. लिमिटिंग व्हॅल्यूज यासाठी काय घ्यावं लागतील? वाय कॉर्डिनेट म्हणजे -2a टू +2a. आता -2a टू +2a म्हणजे आपण पूर्ण सेक्शन गृहीत धरला आहे. अशा वेळी आपल्याला हा पूर्ण एरिया मिळेल. त्याला 2 न मल्टिप्लाय करण्याची गरज पडणार नाही. म्हणजेच इंटिग्रेशन फ्रॉम -2a टू +2a x इंटू dy विथ रिस्पेक्ट टू y जर आपण फाइंड केला, -2a टू +2a x इंटू dy. x ची किंमत या पॅराबोलाच्या इक्वेशन वरून मिळेल y स्क्वेअर अपॉन 4a. ही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली, -2a टू +2a y स्क्वेअर अपॉन 4a इंटू dy. 4a कॉन्स्टंट, 1 अपॉन 4a इंटिग्रल -2a टू a y स्क्वेअर इंटू dy.
हे इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करायचं. दोन्हीपैकी कुठलीही प्रोसेस आपण यूज करू शकतो, पण 2 न मल्टिप्लाय कधी करायचं आणि कधी नाही हे खूप केअरफुल राहणं आवश्यक आहे. ज्यावेळी आपण लिमिट पूर्ण घेतोय -2a पासून +2a, म्हणजे हा पूर्ण पॅराबोला कन्सिडर झालेला आहे. हा पूर्ण पॅराबोला वाय ॲक्सिसच्या एकाच साईडला आहे, त्यामुळे इथे 2 न मल्टिप्लाय करण्याची आवश्यकता नाही. पण ज्यावेळी आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड करणार आहेत, त्यावेळी मात्र आपल्याला फक्त एकाच क्वाड्रंट मधला कुठला तरी एरिया मिळतो. कारण लिमिट आपण 0 to a घेतोय. 0 to a म्हणजे अलॉंग एक्स ॲक्सिस हा पार्ट, या ठिकाणी हा जो सेक्शन आहे हा पार्ट इथे डिव्हाइड होतो 2 सेक्शन मध्ये, आणि त्यामुळे एरिया आपल्याला फक्त एकाच सेक्शनचा मिळतो, म्हणून त्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल गिव्हन इक्वेशन ऑफ पॅराबोला y स्क्वेअर इक्वल टू 4ax, y ची किंमत येईल स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साईडचा तर 2√a इंटू रूट एक्स. एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड लॅटस रेक्टम इज a equal to 2 into 0 to a y into dx. y ची किंमत 2√a इंटू रूट एक्स सबस्टिट्यूट केली. 2√a आउटसाइड इंटिग्रेशन घेतला 4√a होईल. रूट एक्स लाच आपण x⁻² असं लिहू शकतो. 4√a इन ब्रॅकेट x⁻² चं इंटिग्रेशन x⁻³ अपॉन 3/2 पैकी हा डिनॉमिनेटरला असणारा जो 3/2 आहे तो 2 न्यूमरेटर लावून 2/3 होईल. तो कॉन्स्टंट आउटसाइड घेतला 4a इंटू 2/3 इन ब्रॅकेट x⁻³ 4 इंटू 2 8√a अपॉन 3 मिळाला. x ची व्हॅल्यू आपण अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केली a⁻³ आणि लोअर लिमिट आहे 0. a⁻³ म्हणजेच a√a असं आपण त्याला लिहू शकतो. √a इंटू √a दॅट इज a इंटू धिस a 8a² अपॉन 3 विल बी द रिक्वायर्ड एरिया. आणि याला एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आपण स्टँडर्ड रिझल्ट पण गृहीत धरू शकतो. तसं एरिया ऑफ सर्कल πr², एरिया ऑफ इलिप्स पाय a इंटू बी, डायरेक्ट स्टँडर्ड रिझल्ट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी आपल्याला यूज करता येतील. तसं एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड इट्स लॅटस रेक्टम, तो कोणत्याही टाईपचा पॅराबोला असू द्या, स्टँडर्ड टाईपचा, जनरल टाईपचा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, कोणत्याही टाईपचा पॅराबोला, एरिया बाउंडेड बाय द पॅराबोला अँड इट्स लॅटस रेक्टम इज ऑलवेज 8a² अपॉन 3. कारण पॅराबोलाच्या किंवा कोनिक सेक्शनच्या कन्सेप्टमध्ये आपल्याला माहित आहे टाईप जरी चेंज झाले, त्याचे पॉइंट्सचे कोऑर्डिनेट बदलतील, इक्वेशन्स बदलतील, पोझिशन्स बदलतील, पण लेंथ कुठल्याच बदलत नाहीत, डिस्टन्सेस कुठले चेंज होत नाहीत, आणि त्यामुळं एरिया पण चेंज होणार नाही. कुठल्याही टाईपसाठी आपण एरिया बाउंडेड बाय पॅराबोला अँड लॅटस रेक्टम 8a² अपॉन 3 डायरेक्ट रिझल्ट पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी शॉर्टकट म्हणून यूज करू शकतो.
-2 घेतल्यानंतर 4h² अपॉन 3 येतो एरिया. विथ रिस्पेक्ट टू वाय जरी घेतला तरी 2 मल्टिप्लाय घ्यावाच लागतो डबल एरियासाठी. त्यामध्ये region bounded by this lattice rectum आणि y axis. एरियासाठी 2 ने मल्टिप्लाय करतो. व्हॉल्यूमसाठी आवश्यकता नाही. ज्यावेळेस आपण व्हॉल्यूम ऑफ सॉलिड ऑफ रिव्होल्यूशन पाहणार आहेत
याच पॅराबोलाचं त्याला हा पॅराबोला ज्यावेळेस रिव्हॉल्व केला जातो अबाउट वाय ॲक्सिस इथे मल्टिप्लिकेशनची आवश्यकता नाही पडणार. यात मात्र एरिया फाइंड करताना विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा वाय दोन्ही घेतलं तरी आपल्याला सिमेट्रीचा विचार करावाच लागेल. सिमेट्रिक अबाउट एक्स ॲक्सिस अँड सिमेट्रिक अबाउट वाय ॲक्सिस. ए टू ए कसं घेणार लिमिट? वाय कोऑर्डिनेट ए कुठेच नाहीये. 0 to 2a घेतल्यानंतर आपल्याला हा सेक्शन मिळेल 0 to 2a. विथ रिस्पेक्ट टू वाय घेत असताना आपल्याला लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस घ्यायची म्हणजे ह्या पूर्ण लाईनचा विचार करायचा आहे. म्हणजे लॅटस रेक्टमच्या या पूर्ण लाईनचा विचार करावा लागेल विथ रिस्पेक्ट टू वाय ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळी. तिथे तर -2a to +2x एरियासाठी सिमेट्री असल्यामुळे 2 न मल्टिप्लाय करावंच लागेल विथ रिस्पेक्ट टू वेदर इट इज एक्स ऑर वाय. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड ऑफ रिव्होल्युशन यामध्ये मात्र आपल्याला विथ रिस्पेक्ट टू वाय असेल तर आवश्यकता नाही, विथ रिस्पेक्ट टू एक्स असताना मल्टिप्लाय करावं लागेल. आणि यात फक्त हे जे एरियाचे रिझल्ट आहेत इट गिव्स द रिझल्ट फॉर वन साइड ऑफ ॲक्सिस ओनली. ॲक्सिसच्या एका साइडचा एरिया फक्त आपल्याला या रिझल्टवरून मिळत असतो. आणि सिमेट्रिक कर्वसाठी दोन्ही साइडचा एरिया फाइंड करण्यासाठी मल्टिप्लाइड बाय 2 किंवा दोन्ही एरिया सेपरेट फाइंड करून ऍड करा. विथ रिस्पेक्ट टू वायला मल्टिप्लाय करावं लागेल. नेक्स्ट काय एक्झाम्पल? Find the area of region. Find the area of region bounded by the circle x square plus y square equal to 1, x square plus y square equal to 1, and the line x plus y equal to 1, lying in the first quadrant.
lying in the first quadrant. So here we have to find the area of region bounded by the circle x square plus y square equal to 1 म्हणजे स्टँडर्ड सर्कल आहे and the line x plus y equal to 1. तर x plus y equal to 1 कुठल्या प्रकारची लाईन असेल? x plus y equal to 1. Equation of circle. Given equation of circle is x square plus y square equal to 1 and given equation of line is x plus y equal to 1. x plus y equal to 1 ही लाईन कुठल्या प्रकारची असेल? पासिंग थ्रू ओरिजिन असेल तर कॉन्स्टंट टर्म 0 असते. एक जनरल प्रॉपर्टी आहे. यात कॉन्स्टंट टर्म 0 नाहीये. सर्कलची रेडियस काय असेल? सर्कलची रेडियस 1. या ठिकाणी असेल हा ओरिजिन. या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होतील? 1, 0 बिकॉज रेडियस ऑफ सर्कल इज 1. या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय? 0, 1. रेडियस ऑफ द सर्कल इज 1. त्यामुळे हे दोन्ही डिस्टन्सेस 1 असतील. त्यानंतर आता लाईनचं इक्वेशन दिलं x प्लस वाय इक्वल टू 1. ही लाईन, त्या लाईनचा x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट फाइंड करायचा. म्हणजे x ऍक्सिसला कुठे इंटरसेप्ट होईल आणि y ऍक्सिसला कुठे इंटरसेप्ट होईल. x इंटरसेप्ट फाइंड करण्यासाठी काय करायचं असतं? y इक्वल टू 0. मग यात y इक्वल टू 0 टाकला तर x ची किंमत काय येते? म्हणजे एक पॉईंट झाला 1, 0. y इक्वल टू 0 जर टाकला या लाईनच्या इक्वेशन मध्ये, y इक्वल टू 0 टाकला तर x ची किंमत 1 येते. 1, 0. आणि x इक्वल टू 0 टाकला तर y इक्वल टू 1 येतो लाईनच्या इक्वेशन मध्ये. म्हणजेच y ऍक्सिस वरचा पॉईंट काय येईल? 0, 1. या दोन पॉईंट मधूनच ती लाईन पास होते. लाईनचा ग्राफ तयार करत असताना x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट फाइंड करायचे. म्हणजे ती लाईन x ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होईल आणि y ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होईल हे आपल्याला फाइंड करता येऊ शकतं. आता यात 0, 1 आणि 1, 0 या दोन पॉइंट्स मधून गिव्हन लाईन पास होते. दिस वन is a line. And now we have to find area enclosed between circle and the line. म्हणजे आपल्याला हा एरिया फाइंड करायचा. कसं फाइंड करणार?
एरिया बाउंडेड बाय टू कर्व्स काय असतो? एरिया बाउंडेड बाय टू कर्व्स f1 ऑफ x मायनस f2 ऑफ x. आणि लिमिटिंग व्हॅल्यूज म्हणजेच त्यांचे इंटरसेक्शन पॉईंट तर ऑलरेडी आहेत. मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय एक डिसाईड करायचं. विथ रिस्पेक्ट टू एक्स घेत असताना इक्वेशन 1 वरून आणि इक्वेशन 2 वरून वायच्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या. फ्रॉम इक्वेशन 1 y स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच y इक्वल टू येईल रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. and from equation 2 y equal to 1 minus x. तर इथे एरिया काय होईल मग? therefore area bounded by the line and circle is लिमिटिंग व्हॅल्यूज काय येतील? विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला तरी 0 to 1, विथ रिस्पेक्ट टू वाय घेतला तरी 0 to 1. कारण या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट 0 आणि इथे एक्स कोऑर्डिनेट 1 आहे. 0 to 1 या दोन्ही फंक्शनच्या व्हॅल्यूचा डिफरन्स. यात रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर मायनस 1 मायनस एक्स into dx. root of 1 minus x square minus 1 minus x. f1 of x minus f2 of x. हा काय ते व्हॅल्यू ते सॉल्व करून रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा डायरेक्ट फॉर्म्युला आहेच आहे. स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे एक्स अपॉन 2 इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 म्हणजेच 1/2 साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. एक्स अपॉन 1 म्हणजे तिथे 1 येईल. पुढे आहे -1 मायनस ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करू शकतो आपण. -1चं इंटिग्रेशन मायनस एक्स आणि मायनस मायनस होईल प्लस एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 लिमिट्स फ्रॉम 0 to 1. एक्सची व्हॅल्यू अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करा आधी. एक्सची व्हॅल्यू जर 1 सबस्टिट्यूट केली तर पहिली टर्म रूट मध्ये 1 मायनस 1 येईल म्हणजे 0 येईल प्लस 1/2 इंटू साइन इनव्हर्स 1 मायनस 1 आणि प्लस 1 स्क्वेअर बाय 2 म्हणजेच 1/2. नंतर एक्सची व्हॅल्यू जर 0 सबस्टिट्यूट केली तर सगळ्या टर्म 0 येतील. लोअर लिमिट कम्प्लिटली 0 होईल. इक्वल टू 1/2 इंटू साइन इनव्हर्स 1 म्हणजेच π/2 आणि -1 प्लस 1/2 मायनस 1/2 इक्वल टू π/4 मायनस 1/2. अल्टरनेटिव्हली डायरेक्ट सॉल्व करत असताना सर्कलचा एरिया आपल्याला माहित आहे. सर्कलचा एरिया काय? पाय स्क्वेअर. मग फर्स्ट क्वाड्रंट मधल्या एवढ्याच सर्कलच्या पार्टचा एरिया काय होतो? 1/4 πr स्क्वेअर. सर्कलच्या फक्त फर्स्ट क्वाड्रंट मधल्या पार्टचा एरिया काय येईल? 1/4 πr स्क्वेअर. आर ची किंमत किती आहे? रेडियस किती दिलेली आहे या ठिकाणी? 1 दिलेली आहे. म्हणजेच सर्कलचा एरिया किती येईल? π/4.
4. फर्स्ट क्वाड्रंट मधला सर्कलचा जो पूर्ण पार्ट आहे त्याचा एरिया येईल 5/4. त्यामधून जर आपण या ट्रँगलचा एरिया मायनस केला, हा पर्टिक्युलर ट्रँगल जो आहे याचा जर एरिया आपण मायनस केला तर आपला रिक्वायर्ड एरिया मिळेल. ट्रँगलचा एरिया किती आहे? 1/2 बेस इंटू हाईट. बेस 1, हाईट 1, म्हणजे ट्रँगलचा एरिया किती येणार? 1/2. 5/4 मायनस 1/2. डायरेक्ट रिझल्ट. Find the area. Find the area cut off from the parabola. Cut off from the parabola 4y equal to 3x square. 4y equal to 3x square with the line 2y equal to 3x plus 12. 2y equal to 3x plus 12. So in this one, given equation of parabola is given equation of parabola is 4y equal to 3x square, and given equation of line म्हटलंच लगेच 4y equal to 3x square ला y equal to 3x square upon 4 मध्ये कन्वर्ट करू. नंतर आपल्याला y1 y2 हे यूज करावे लागतील. and given equation of line is 2y equal to 3x plus 12. यातही 2 ने डिवाइड करून घ्या. y equal to 3x by 2 plus 6. इक्वेशन 2. आता इथे स्टँडर्ड जरी इक्वेशन असेल तरी डायरेक्ट डायग्राम वरून आपल्याला कोऑर्डिनेट्स वगैरे नाही आयडेंटिफाय करता येणार. मागच्या एक्झाम्पल मध्ये सर्कल स्टँडर्ड त्याची रेडियस 1 लाईनचं इक्वेशन पण सिंपल दिलेलं होतं, इझिली तो पार्ट मिळाला. पण इथे पॅराबोला कुठल्या टाईपचा आहे? x स्क्वेअर इक्वल टू 4ay या टाईपचा आहे. थर्ड टाईपचा पॅराबोला आणि लाईनचं इक्वेशन y इक्वल टू 3x by 2 plus 6 दिलेलं आहे. या लाईनचा स्लोप किती असेल? 3/2, म्हणजे पॉझिटिव्ह स्लोप येतोय. ॲव्हरेज डायग्राम आपण काढू शकतो यामध्ये रेफरन्ससाठी, पण एक्झॅक्ट कोऑर्डिनेट्स आपल्याला यामधले डायग्राम वरून डिनोट करता येणार नाहीत. नाहीतर ॲक्च्युअल ग्राफ काढावा लागेल, किंवा आपली रिक्वायरमेंट आहे फक्त पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो हिअर दिस वन इज द पॅराबोला ऑफ थर्ड टाईप. हा पॅराबोला दिलेला आहे.
स्लोप ऑफ लाईन इज 3/2. पॉझिटिव्ह स्लोप आहे पण लाईन ओरिजिन मधून पास होत नाही. म्हणजे अशा प्रकारचं एक इंटरसेक्शन आहे. इन this one we have to find the area enclosed by line and parabola. यात पॉसिबल आहे एक पार्ट, एक पॉइंट या ठिकाणी आणि एक पॉइंट या ठिकाणी, दोन क्वार्टर मध्ये दोन पॉइंट पॉसिबल आहेत पण दोन्ही अबोव एक्स ऍक्सिस आहेत. फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू इंटरसेक्शन पॉइंट्स आधी आपल्याला फाइंड करावे लागतील. इंटरसेक्शन पॉइंट्स कसे फाइंड करणार? टू फाइंड पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन. इंटरसेक्शन पॉइंट फाइंड करण्यासाठी इंटरसेक्शन पॉइंटचे आपल्याला फक्त एक्स कोऑर्डिनेट कळले तरी सफिशियंट आहेत. हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचे. दोन्ही इक्वेशन मध्ये आपण व्हॅल्यूज y इक्वल टू लिहिल्यास आहेत फ्रॉम 1 and 2. दोन्ही इक्वेशनच्या लेफ्ट साइड सेम आहेत, राइट साइड इक्वेट करा. 3x² इक्वल टू 3x/2 प्लस 6. 1 आणि 2 च्या राइट साइड इक्वेट केल्या. थ्रू आउट पूर्ण मल्टिप्लाय करा म्हणजेच 3x² इक्वल टू 6x प्लस 24 आणि 3 ने डिवाइड करता येईल. x² इक्वल टू 2x प्लस 8. टर्म्स लेफ्ट साइडला घ्या. x² मायनस 2x मायनस 8 इक्वल टू 0. फॅक्टर्स काय होतील? -4 प्लस 2 म्हणजे x मायनस 4 x प्लस 2 इक्वल टू 0. x मायनस 4 इक्वल टू 0 x प्लस 2 इक्वल टू 0. म्हणजे x च्या दोन व्हॅल्यू x इक्वल टू 4 आणि x इक्वल टू, सिमेट्री येणार नाहीच या ठिकाणी, त्यामुळं लिमिट्स आपल्याला डायरेक्ट -2 to 4 घ्यावे लागतील. आणि मग एरिया बाउंडेड बाय गिव्हन पॅराबोला अँड लाईन, given parabola and line is limiting values -2 to 4. पहिलं फंक्शन 3x² अपॉन 4 मायनस दुसरं फंक्शन आहे 3x/2 प्लस 6, पण मायनस केल्यामुळे ते दोन्ही मायनस होतील. 3x/2 minus 6 into dx. Evaluate the integral. इंटिग्रेशन ची व्हॅल्यू काय येईल? इक्वल टू 3/4 इंटू x² चं इंटिग्रेशन x³ अपॉन 3. 3/4 इंटू x³ अपॉन 3 मायनस 3/2 इंटू x² अपॉन 2 मायनस 6 इंटिग्रेशन मायनस 6x. लिमिट्स फ्रॉम -2 to 4. 3 कॅन्सल होईल या ठिकाणी. फक्त पहिल्यांदा x च्या जागी अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करा. x ची व्हॅल्यू 4
4 क्यूब, 4 क्यूब म्हणजेच अपॉन 4 मायनस 3/4 येईल हा 2 into 2 4 स्क्वेअर आणि मायनस 6 into 4 हे झालं अप्पर लिमिट. मायनस लोअर लिमिटसाठी x ची व्हॅल्यू -2 सबस्टिट्यूट करा. x ची व्हॅल्यू -2 -2 क्यूब -2 क्यूब अपॉन 4 त्यानंतर -3/4 इंटू -2 स्क्वेअर आणि -6 इंटू -2 येईल. काय ते पूर्ण कॅल्क्युलेशन पाहता. आता कॅल्क्युलेशन इंटिग्रेशनची टर्म आलेली आहे. 3 कॅन्सल झाला. सपोज x क्यूब अपॉन 4 मायनस 3x स्क्वेअर अपॉन 4 3x स्क्वेअर अपॉन 4 मायनस 6x लिमिट्स फ्रॉम -2 to 4. अप्पर लिमिट टाकला तर 4 क्यूब अपॉन 4 3 into 4 square upon 4 minus 6 into 4 and minus for lower limit -2 cube upon 4 minus 3 into -2 square upon 4 minus 6 into -2. या ठिकाणी हा एक 4 कॅन्सल 4 स्क्वेअर राहील म्हणजे 16. हा 4 कॅन्सल -12 -24 मायनस इन ब्रॅकेट -2 क्यूब -8 अपॉन 4 म्हणजे -2 -2 चा स्क्वेअर 4 आणि हा 4 कॅन्सल -3 प्लस 12 4 -24 म्हणजे -20 16 -12 येईल प्लस 4 आणि पुढे -7 -27 बट एरिया इज ऑलवेज पॉझिटिव्ह. याची मॅग्निट्यूड घेतली तर एरिया होईल 27. Try for question number 12 and 13 in exercise 6.1. 6.1 मधले क्वेश्चन नंबर 12 आणि क्वेश्चन नंबर 13.